नमस्कार, मी मनीषा. माझ्या मनी मानसी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. राजश्री, तुझं सुद्धा स्वागत. नमस्कार. तर मागच्या भागामध्ये आम्ही सुक्या कचऱ्याचं आणि ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन दाखवलं. राजश्रीनी सगळे डिटेल स्टेप्स तुम्हाला दाखवल्या. त्या एपिसोडला आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. काही जणांच्या शंका सुद्धा आम्हाला विचारण्यात आल्या. त्यांची उत्तरं सुद्धा आम्ही दिली आणि मला अशी आशा आहे की तुम्ही हे सगळं करत असाल. मी तर करतीच आहे, पण तुम्ही पण हे नक्की करत असाल असा मला विश्वास आहे. तर या भागामध्ये जसं मागच्या भागामध्ये आम्ही म्हटलं होतं की बायो एन्झाईम्स बद्दल आपण बघणार आहोत. मला फक्त बायो एन्झाईम हा शब्द माहिती आहे, बाकीची माहिती नाहीये. म्हणजे आम्ही शूटिंग करत असताना राजश्रीनं लिंबाची सालं, मोसंबीची सालं, संत्र्याची सालं अशी ना जपून जपून ठेवलेली तिने. म्हणजे असं अगदी महत्वाची गोष्ट असल्यासारखी. तर त्याचं तिने नेमकं काय केलं, त्याचं ती काय बनवते याची मला उत्सुकता होती आणि ती सगळं या भागामध्ये आपल्याला सांगणार आहे. तर राजश्री, काय असतं बायो एन्झाईम आणि तू त्या सगळ्या सालींचं काय केलंस? आपण जे सगळं सुका कचरा आणि ओला कचऱ्याचं व्यवस्थापन केलं, त्याचाच तो एक भाग आहे ओला कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा. आता काही ओला कचरा आपण खतामध्ये कन्व्हर्ट केला आणि काही जो कचरा तू सांगितलंस की संत्र्याची सालं, लिंबाची सालं, मोसंबीची सालं मी वेगळी ठेवली. तर ह्यापासून मी बायो एन्झाईम बनवते. आता ह्याची सुरुवात म्हणशील तर खूप आधीपासून झाली, म्हणजे 8-10 वर्षापूर्वीपासून, की शाश्वत जीवनशैली याचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली मी, तेव्हा असं लक्षात आलं की आपण स्वच्छतेसाठी खूप रसायनं वापरतो आहे. मग ह्याला काय पर्याय? मग थोडासा रिसर्च केला, खूप जणांशी बोलले, तेव्हा मला हे बायो एन्झाईम ही गोष्ट समजली. मग मी त्याच्यावरती प्रयोग करायला सुरुवात केली. आधी तर जे ऐकलं होतं त्याप्रमाणे संत्रा लिंबूच्या सालीपासून हे बनवतात. मग काही व्हिडिओज पाहिले, काही लोकांशी बोलले आणि त्याच्यापासून मी एक बनवलं आणि त्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली. लिंबूवर्गीय जे फळं आहेत त्यांची क्लिन्सिंग प्रॉपर्टी ही चांगली असते. त्यामुळे लिंबूवर्गीय फळांपासून बायो एन्झाईम ही स्वच्छतेसाठी मी करायला सुरुवात केली. मग त्याबरोबरच रिठा, कडुलिंब या गोष्टी पण त्याच्यामध्ये हळूहळू इंट्रोड्यूस केल्या. कारण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी मग इतर केमिकल कशासाठी वापरायची? तर रिठ्यापासून आपण फेस तयार होतो. साबण पण रिठ्यापासून तयार करतात. तर रिठापासून एन्झाईम बनवलं. ते कपड्यांसाठी वापरून पाहिलं. त्याचे रिझल्ट चांगले आहे आणि अशा प्रकारे हळूहळू ही एन्झाईम इव्हॉल्व्ह होत गेली. ट्रायल आणि एरर करत करत मी त्याच्यापासून अनेक प्रॉडक्ट बनवले. माझे 11 प्रॉडक्ट्स आता सध्या आहेत. कोणी आलं की हे काय आहे गं, तू काय वापरतेस? मग आम्हाला पण दे. मग त्यानंतर असं झालं की माझ्या घरी जे कोणी येईल त्याला मी अर्धा लिटरची बाटली द्यायचीच हातात. कारण शाश्वत जीवनशैली हा एक जिव्हाळ्याचा विषय होता किंवा केमिकल फ्री. आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी आपल्याला आता केमिकल कमीत कमी वापरायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या सगळ्या पिढ्यांसाठी आपण काहीतरी ठेवायला पाहिजे. ही एक मनात भावना होती. ओके. उत्तम. म्हणजे आता जसं तिने आपल्याला सांगितलं, की केमिकल फ्री लाईफस्टाईल आता आपण म्हणजे तशा पद्धतीने जगायला पाहिजे आणि त्यातला एक भाग म्हणजे जे काही क्लिनिंग एजंट आहेत, आपण घरात जे वापरतो, डिटर्जंट आहे, विम बार आहे, टॉयलेट क्लीनर आहेत, हे जे सगळे आपण केमिकलचे वापरतो, त्याला आपण हिने जे सांगितलेलं आहे बायो एन्झाईम, जैविक, ही जी क्लिन्सिंग एजंट्स आहेत, ती आपण वापरली तर आपल्या निसर्गाच्या पर्यावरणाला एक मदत होईल. त्याच्यामुळे तिने ही संस्था निर्माण केली आणि त्याच्या कर्वे ती वेगवेगळे क्लिन्सिंग एजंट्स तयार करते. तर काय काय करतेस म्हणजे तू काय काय कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत तुझ्याकडे? फरशी स्वच्छतेसाठी फ्लोअर क्लीनर आहे. टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी टॉयलेट क्लीनर आहे. कपड्यांच्या स्वच्छतेसाठी लॉन्ड्री वॉश आहे. आपल्याकडे खूप मोठ्या काचा आरसे असतात. त्याच्या स्वच्छतेसाठी ग्लास क्लीनर आहे. माझी बाग पण आहे बऱ्यापैकी. मी सेंद्रिय काही भाजीपाला उगवते, काही फुलझाडं पण आहे. त्याच्यावरती बऱ्याचदा खूप किडी येतात आणि अ, खराब होतं ते. त्याच्यासाठी मी इन्सेक्ट रिपेलंट पण केलं आहे. ते फवारल्यानंतर आजपर्यंत कुठल्याही किडी माझ्या बागेमध्ये आलेल्या नाही. हँडवॉश आहे. नंतर सॅनिटायझर आहे. भांडी घासण्याची पावडर आहे. कारण बाकीचे जे आपण बार किंवा इतर केमिकल वापरतो, त्याच्याऐवजी शिकाकाई, रिठा, आवळा याच्यापासून ती पावडर बनवली आहे. आणि साबणाला पर्याय तर उटणं मी तुला आधी सांगितलंच होतं. तर ते उटणं आहे. माझ्याकडे तांब्या पितळ्याची पण खूप भांडी आहेत. त्याच्या स्वच्छतेसाठी जे मी वापरत होते त्याने माझ्या हाताला चरे यायचे किंवा बाई पण म्हणायची की हात काळे होतात.
मग त्यासाठी पण मी शायनी शील्ड म्हणून कॉपर म्हणजे तांब, पितळ आणि चांदी या तिन्हीसाठी म्हणून उपयोगी पडेल आणि इतर भांड्यांना सुद्धा ते उपयोगी आहे, पण तांबा, पितळ, चांदी यासाठी जास्त छान पद्धतीने त्याचा वापर होतो, ते केलं. मग दुसरा एक विषय असा आला की बरेचदा आपण भाजी आणतो तर सफरचंदावरती किंवा द्राक्षावरती केमिकलचे थर खूप असतात, किंवा कोविडमध्ये हा एक हे होता की भाज्या धुवून घ्या आणि हे करा. तर त्याच्यासाठी काय करता येईल, तर त्यासाठी पण मी प्रयोग केले आणि मग व्हेजिटेबल वॉश म्हणून ग्रीन ग्लो नावाने व्हेजिटेबल वॉश पण आणला आणि त्याचे रिझल्ट्स इतके उत्तम आहेत. त्यानंतर मी ओरिक्सी ऑर्गॅनिक्स LLP स्थापन केली आणि माझी जी पार्टनर आहे सोनाली भावसार, डॉक्टर सोनाली भावसार, ती स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. त्यामुळे तिने तिच्या घरी ह्या व्हेजिटेबल क्लीनरनी हे धुवून पाहिली, भाजीपाला धुवून पाहिला आणि अक्षरशः असं लक्षात आलं की तो पूर्ण त्याच्यावरचा रसायनांचा थर जातोय, कारण तिची स्वतःची लॅब आहे. हे काही प्रॉडक्ट्स NABL लॅब जी असते त्यांची अप्रूव्ड ज्या लॅब आहेत त्यांच्याकडनं टेस्ट पण करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याची एफिशियन्सी 99.9% आलेली आहे. म्हणजे अतिशय एफिशियंट असे आहेत. आणखीन मुख्य प्रॉपर्टी ह्याची, हे सगळे बायोडिग्रेडेबल आहेत. म्हणजे ही तुमची जी घाण ड्रेनेजमधनं जाते ती सुद्धा ते स्वच्छ करत जातात. अशा पद्धतीने अनेक पुढच्या ह्याच्यापर्यंत त्यांनी स्वच्छता केली जाते आणि ह्या असे सगळे प्रयोग करत करत हे आता सध्या माझे 11 प्रॉडक्ट्स आहेत. ओके. एवढं सगळे प्रॉडक्ट्स आहेत, एवढं सगळं तू करते, हे सगळं तू एकटीच करतेस का? माझ्याकडे अर्जुन आणि ज्योती हे दोघं मदतनीस आहेत. ते दोघं जण मला उत्तम प्रकारे मदत करतात. आता अर्जुनला तर जवळजवळ 5 वर्षापासून तो माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे मी करतानापासून तो ते सगळं बघत आलाय. त्यामुळे त्याला आता सगळी प्रक्रिया सुद्धा व्यवस्थित माहिती झाली. मी नसताना सुद्धा तो साली आणून, ज्यूस सेंटरमधनं साली आणून ते पुढची प्रोसेस तयार करणं इथपर्यंत तो सगळं करू शकतो. कारण जेव्हा हे मोठ्या प्रमाणावर LLP करून सुरू करायचा निर्णय झाला तेव्हा बॉटलिंग, लेबलिंग, ब्रँडिंग हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये ओघाने आले आणि मग असं लक्षात आलं की आपण अनेक याच्यातनं लोकांना रोजगार देऊ शकतो. मग का नाही आपण आपल्याकडची जी काम करणारे मदतनीस आहेत त्यांना हाताशी धरून त्यांच्यासाठी काहीतरी ते कुटुंब उभं राहायला मदत करू. त्यामुळे त्या दोघांना मी मदतीला ठेवलं. ते दोघं जण मला खूप छान प्रकारे मदत करतात. ह्या LLP मधून जसं अर्जुन आणि ज्योतीचं कुटुंब उभं राहत आहे, तशा आणखीन काही कुटुंबांना कसा रोजगार देता येईल हा सुद्धा माझा नक्कीच प्रयत्न राहणार. बघा, म्हणजे ती फक्त सांगत नाहीये, तिने सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहे आणि त्याची पुढची स्टेप जाऊन तिने क्लिन्सिंग एजंट्स पण तयार केलेले आहेत आणि तिच्याकडे ते सगळे अवेलेबल आहेत की जे आपण तयार आहेत, म्हणजे ते घ्यायचे आणि ते वापरायचे. बरं, यांची वापरण्याची पद्धत कशी आहे? म्हणजे जसे आपण बाकीचे वापरतो तसेच हे वापरायचे आहे का काही बदल आहे? जे तुम्ही फरशी पुसण्यासाठी जे काय तुम्ही घरात वापरत असाल ते जसं वापरता त्याच पद्धतीने हे वापरायचं, किंवा टॉयलेट धुण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने वापरता त्याच पद्धतीने वापरायचं. वापरायच्या पद्धतीत काहीही फरक नाही. फक्त केमिकलच्या ऐवजी जैविक एन्झाईम तुम्ही वापरता आहात. म्हणजे मी माझी फरशी जर लायझॉलच्या एक त्या कप म्हणजे छोट्या त्यांचं ते दिलेलं असतं झाकण, ते टाकते एका बादलीमध्ये. त्याच्याऐवजी तुझ्या फ्लोअर क्लिनरचं सळीन तसंच की तेवढंच एक कप छोटासा ते काय म्हणायचं झाकण, ते तेवढं टाकलं की ते तसंच काम करणार आहे. उलट त्याच्यामुळे म्हणजे पर्यावरणाला मदतच होणार आहे आणि ड्रेनेज मधला सुद्धा जो कचरा आहे तो सुद्धा स्वच्छ करत ते नेणार आहे. त्याच्यामुळे असे अनेक अनेक त्याच्यामध्ये फायदे आहेत. म्हणजे फक्त काय म्हणायचं क्लिन्सिंग एजंट हा असा मुद्दा नाहीये, तर बाकीचे पण त्याला साईड इफेक्ट्स, चांगले साईड इफेक्ट्स त्याच्याबद्दल आहेत. त्याच्यामुळे मी सगळ्यांना असं आवाहन करेल की हे प्रोडक्ट्स नक्की वापरून बघा. बरं, हे प्रोडक्ट्स कुठे मिळतील? तुझी कुठली वेबसाईट आहे का? orixyorganics.in याच्यावरनं तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्ही ऑर्डर केल्यानंतर प्रॉडक्टची किंमत प्लस शिपिंग प्राइस जी काय असेल त्यावरून तुम्हाला तेवढे पेमेंट झाल्यानंतर घरपोच तुमच्या हे प्रॉडक्ट्स मिळू शकतात. तर बघितलं मंडळी, किती सारे प्रॉडक्ट्स, किती सारं कष्ट केलेलं आहे तिने, आणि तेही सस्टेनेबल लाईफसाठी. म्हणजे नुसतंच बोलणं नाहीये, तिने ते व्यवस्थापन तर ती करतेच, त्याच्यातनं तिने तुम्हाला वापरण्यासाठी हे सगळे क्लिनिंग एजंट सुद्धा वापरण्यासाठी तिने तयार केलेले आहेत. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. लिंक आहेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. घरपोच तुम्हाला प्रॉडक्ट्स मिळतील. तुमचा प्रॉडक्ट वापरतानाचा अनुभव हा सगळा आम्हाला ऐकायला आवडेल.
तिला पण प्रॉडक्ट वापरतानाचे फीडबॅक मिळालेलेच असतील. खूप आहेत. तर हे फीडबॅक, तुमचे काही शंका, तुमचे अनुभव ह्या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये नक्की चर्चा करू. तर बघत राहा आमचा पुढचा भाग. धन्यवाद. मनी मानसीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मला जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.